सेलनी जर आक्षेप घेतला, उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला, कॉलेजला दंड पडल, तू लिहून दे. मी लिहून दिलं. त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुला ऍडमिशन देऊ, मेल आलाय सीएटी सेलचा, त्यांना तो सुद्धा दिला. हा माणूस मला बोलला 5 मिनिटं मेल बघतोय, चर्चा करतोय, मला बाहेर पाठवलं, मी बाहेर गेले. अर्ध्या तासानंतर मी आले, त्यांनी मला का नाही बोलवलं. तो माणूस मला म्हटला जा घरी, ऍडमिशन फुल झाले. जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे, ऍडमिशन कुणाला दिलं, मला का नाही सांगितलं. तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं. माझा नंबर लागला होता. मी 4 तास ट्रॅव्हल करून मी आले. माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती 1200 पैकी 756 मार्क्स मला भेटले. हेच मी तिथं नमूद केलं. यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं. सेकंड इयर थर्ड इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक. तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले. सीएटी सेल स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय. जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात. डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल. पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना, तर तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर. इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करायचं. अडाचं रक्त करून आम्ही आलोय. 1 वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखं आहे विद्यार्थ्यांना. एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही वंशावळपासून दादा कोण होता, परदादा कोण होता, सगळं तुम्ही करताय. बरोबर की नाही. मग तुम्ही काय म्हटले, सीएटी कडून मला मेल आला, मी आणलं. गव्हर्नमेंटला इथं उभं करू सिरियसली सर, आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इश्यू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू. मला तुम्ही लेखी द्या की सीएटी सेलची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या. ते मला काल म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतो. जर असं आहे उद्या मृत्यूपत्राचा दाखला मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार. याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल. बरोबर. जर सीएटी सेल आक्षेप घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता. चालू आहे. पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी, काही प्रॉब्लेम नाही. त्या मॅडमला विचारा, त्या साक्षी आहेत. काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय. शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय. सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या लय ओळखी आहेत ना, हे जे मला आज भाषेवरून बोलतात आहे ना सर, हे जे आज मला भाषेवरून बोलतात आहे ना, नाही ना ऐका ना, मी काल स्टुडंटच्या हैसियतने आले होते की नाही मॅम, तुम्ही साक्षी आहे, आले होते की नाही, मी वाईट शब्द वापरला नाही. आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये. घसा कोरडा झालाय सर. नगर ते पुणे ते चंद्रपूर मला जायचंय. ह्याच्यामुळे कॅन्सल केलं. आता ते पण देत नाहीत. सगळे फुल झाले. मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते. आय वॉज व्हेरी मॅनरफुल, आय वॉज व्हेरी काइंड. वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर, वी आर नॉट टॉकिंग शिट. पण कसं असतं, जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर, मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं, कुणाला फोन करेल. त्यांनी माझ्यासाठी केलं. शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का, ते माझे लोक आहेत म्हणून ते अर्धरात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील. आणि मॅडम काय म्हणतात, ते तुझ्या लय ओळखी आहेत ना सर. ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथं नसते, मी कॅबिनेटमध्ये बसले असते. एवढी मोठी माझी हे संघटना. कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून. राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघा. ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही.